नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत. तर मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज थोडासा असा मेकअप केलेला आहे मी. ट्राय करते, म्हणजे शिकत आहे म्हणजे थोडं माझी बहिणीने माझं जेव्हा लग्नाच्या टायमाला तिने मला थोडंसं शिकवला होता की कसं काय अप्लाय करायचं, कारण की US यायचं होतं आणि त्यानंतर म्हटलं की ओकेजनली कधी मेकअप करावा लागेल आणि मला काही येत नव्हतं, इवन दो लायनरसुद्धा. आणि मला वाटतं की तुम्ही सगळेच रिलेट कराल की लायनर लावणं इतकं डिफिकल्ट आहे. सो त्याच्यासाठी मी ना असं एक स्केच पेन येतो ना, म्हणजे लायनरवाला, तो मी यूज करते आणि तो इतका मस्त वाटतो. आत्ता हळूहळू थोडं समजते की प्रायमर वगैरे लावून थोडंफार करायचं. तर आज आम्ही जाणार आहोत, आमचं आहे गर्ल्स डे आऊट. आम्ही सगळ्या मुलींनी प्लॅन केलेलं आहे, आमच्या ग्रुपमधल्या मुलींनी, की आज आपण जाऊयात आणि फक्त फक्त गर्ल्स आपण आज बाहेर जाऊयात, कारण की आज फ्रायडे आहे, विकेंडला स्टार्ट झालेला आहे आणि मुलं पप्पासोबत मस्त मजा करतील घरी. आणि म्हटलं की आपण जाऊया, कारण की युजली हा प्लॅन खूप असा काय म्हणतात की कारण की युजली मॉमीजला थोडं बाहेर निघणं आणि प्लॅन करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं, कारण की मुलांच्या स्कूल म्हणा आणि त्यांचं डेली रुटीन मुलांच्या मागे, जसं की माझ्या आहानाच्या मागे, आणि ह्या सगळ्यामध्ये पूर्ण दिवस निघून जातो आणि मग असे प्लॅन आमचे एक्झिक्यूट होत नाही. सो त्यामुळेच आम्ही ठरवलं की आता विंटर ब्रेक पण चालू आहे, मुलंसुद्धा घरी आहेत, त्यामुळे म्हटलं की चला आपण एक प्लॅन करूयात आणि निघूयात, थोडं आपल्यासाठी जरा एन्जॉय करूयात. आमचा आत्ता प्लॅन असा आहे की आम्ही बाहेर जाऊ, म्हणजे 11 वाजलेले आहेत, आरती माझ्याकडे येईल आणि मग आम्ही सगळे एकत्र एकाच गाडीतून बाहेर जाऊ. सिन्सिनाटीमध्येच प्लॅन आहे, कारण की आज थोडं रेनीसुद्धा दाखवत आहे, तर कुठेतरी बाहेर लंच करू आणि कोणतीतरी एक ॲक्टिव्हिटी करू. पहिला प्लॅन होता की पिक्चरला जाऊ, पण पुष्पा आता थिएटरमध्ये नाही आहे, सो आम्ही बघतो आहे की काहीतरी अशी एक ॲक्टिव्हिटी करू ज्याने मजा येईल आणि छान वाटेल. सो आजचा दिवस हा मस्त आपल्यासाठी मजा करायची आहे असा आहे. आणि ह्या दोघांसाठी जेवण करून ठेवलेलं आहे, त्यामुळे हे दोघं पण एन्जॉय करतील आता घरी आणि दोघांना पण थोडी तरी स्पेस मिळेल. आहाना म्हणते की मला पण ने, आत्ता ती जस्ट उठली आहे. तर चला आपण भेटूया आणि मजा करूया. बाय बाय. आम्ही आता आलेलो मॅड पॉटरमध्ये आणि ही प्लेट मी घेतलेली आणि ह्याच्यावरती कलर करणार आहे. आणि मी हे घेतलेले आहे. आणि श्रद्धा, तू काय घेतलंस? मी हे प्राणी घेतलेले आहेत. ही आहे गोल गब्बू मांजर आणि हा आहे क्यूटचा पेंग्विन. आणि हे आपण ह्याचं आहे ना, मॅग्नेट्स आहेत ना, हे नाही मॅग्नेट्स आहेत. ओके, हे मॅग्नेट्स आहेत. सो मॅग्नेट लावायचं एक्स्ट्रा. और आरती तूने क्या लिया? बापरे आरती, तू एकदम फास्ट है, फटाफट चालू भी किया तूने. यस, फ्रिज मैग्नेट्स है. ये तीनों बच्चों के नेम्स बनाऊंगी इस पे, हार्ट पे. एंड सो मैं अभी स्टार्ट की हूँ, लेट्स सी हाउ इट गोस. येस. आणि मी इथे घेतलेली आहे ही प्लेट. त्याच्यानंतर हे 2 मॅग्नेट घेतलेले आहेत, रेनबो आणि स्टार. मी विचार करते की इकडे मी आहानाचं नाव लिहू. बघूया, हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आमच्या सगळ्यांचाच, त्यामुळे. आणि अजून स्वाती तिकडे डिसाईड करत आहे तिचं. तर इथे वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या, आपल्याला आवडेल त्या कलरप्रमाणे, आपल्याला आवडेल तसं त्याच्यावरती ड्रॉइंग काढून आपण त्याला छानपैकी कलर करू शकतो. So मैंने लिए हैं फ्रिज मैग्नेट्स, रेनबो फैमिली, सनफ्लावर, सॉकर फॉर बेटे के लिए विद एस लेटर, एंड ये कुछ तो मग. हाँ, थोड़ा मस्त है, क्यूट है. देखो मेरा पेंट हुआ है. मेरी बाप रे, एकदम फास्ट कर रही है. ये मेरी सबसे बड़ी वाली बेटी चीना के लिए. आता पिनरेस्ट वरती बघत आहे की कोणता कलर करू आणि फाइंड आउट करतो जे सिंपल आहे ते.
तो ही माझी प्लेट कंप्लीट होत आहे हळूहळू, कारण की माझी डिझायनर शोधायला मला अर्धा टाईम गेला आणि मजा येते. खूप एन्जॉय करतो आहे आम्ही सगळ्याजणी. इट्स अ काइंड ऑफ अ थेरपी. आणि काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो आहे ज्याच्यामधून चांगला आउटकम मिळेल. सो मजा येते. आणि आज इकडे खूप क्राऊड पण आहे हॉलिडेज असल्यामुळे. ऑलमोस्ट माझी प्लेट वरची डिझाईन कंप्लीट होत आहे. आर्ट आणि क्राफ्ट माझा खूप आवडीचा विषय आहे, पण बऱ्याच गॅपनंतर मी हे पुन्हा करत होते, त्यामुळे मला खूप मजा येत होती हे करताना. माझी प्लेट रेडी झालेली आहे. और ये कितने दिन के बाद मिलेगा? 3 दिवसानंतर मला हे मिळणार. मे बी त्याला थोडं काहीतरी करत असते वरतून ॲड. आणि आता इथे मी आहानासाठी छोटं स्टार घेतलेलं आहे, ते कलर केलं आहे. त्याला आता आहानाचं नाव देणार आहे. आणि हा घेतलेला आहे रेनबो. आणि आता मला खूप भूक लागली आहे, कारण की आता वाजलेत हेडेक हो रहा, 2 वाजलेत आणि आता भूक लागली आहे. हेडेक So हो आम्ही रहा. आता आमचं डन करतो. ऑलमोस्ट आम्ही लास्टच्या स्टेपवर आहोत आणि डन करून रेस्टॉरंट शोधतो आणि लंचसाठी जाऊ. सो माझी प्लेट रेडी झाली आणि देन मी आहानाच्या हे स्टारसुद्धा कंप्लीट केलं आहे. आणि आता मी रेनबो कलर करायला घेतलेला आहे. I know. Well, and also like if the planner doesn't come home, like that happens to us one day. अँड माझा इकडे रेनबो रेडी आहे. रेनबो मॅग्नेट. हे असे 2 क्यूट मॅग्नेट पेंट केलेले आहे. सो पेंटिंग झाल्यावरती हे क्लीन करून सुद्धा ठेवावं लागतं. आणि इथे हे सगळं क्लीन केलेलं आहे आम्ही. आणि इथे हे आरतीने छोटे छोटे असे 5 मॅग्नेट्स रेडी केलेले आहेत रिद्धी सिद्धी टीनासाठी. गुड जॉब आरती. आरती कैसा लगा? मुझे बहुत अच्छा लगा. एक्चुअली आई एम नॉट अ पेंटिंग पर्सन, कैसा रहा बट स्टिल आज मुझे बहुत अच्छा लगा. आई लव्ड इट. एनी टाइम और कुछ नहीं. स्वाति तुझे कैसा? स्वाति ने एक यहाँ पे किए हैं, एक इथे केलेला आहे आणि एक इथे मुलासाठी करत आहे. स्वाति कैसा लगा? नो वर्ड्स. मच नीडेड. बहुत अच्छा लगा. आते हुए सोचा नहीं था इतना ज़्यादा अच्छा लगेगा, पर होने के बाद तो मन कर रहा है एक बार सब लोग पूरे ग्रुप में वापस से आए. येस. ऑल गर्ल्स टाइम. सो आता आमचं झालेलं आहे मॅड पॉटरमधले ॲक्टिव्हिटी. अँड आता आम्हाला प्रचंड भूक लागली आहे. 3:30 वाजलेत आणि आता जातो आहे काहीतरी जेवायला. रेस्टॉरंट शोधला आहे, मेडिटेरियन रेस्टॉरंट. आणि तुम्ही वेदरसुद्धा बघा. हा. आणि आम्ही आता इथे फोटो क्लिक करतोय. हे असं वेदर झालं आहे. आमची पागलपंती चालू आहे. हे बघा काय करतायत. आणि प्रचंड भूक लागली आहे. सो आम्ही आता रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि मी आणि आरतीकडे मेनू डिसाईड करत आहोत. ह्या तिघी व्हेजिटेरियन, एकटीच नॉनव्हेज आहे आणि व्हेजिटेरियनला ऑप्शन इतके कमी असतात. बट ह्या रेस्टॉरंटमध्ये आहेत ऑप्शन थोडेफार ज्याच्यामध्ये आरती आणि ह्या दोघी जणी चूज करू शकतात. माझ्यासाठी ऑप्शन आहे. मी विचार करते की गायरो किंवा चिकन रोल असं काहीतरी खाऊ मेडिटेरियन रेस्टॉरंटला कधी की. So let's see.
फायनली आमचं लंच ऑलमोस्ट 4 वाजता होतं आहे आणि प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे जसं आमची ऑर्डर आली तसा आम्ही ताव मारला आणि त्याचसोबतच आमच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या. तुम्ही इमॅजिन करू शकता जेव्हा केव्हाही मुली अशा एकत्र भेटतात त्यावेळी अनलिमिटेड, काही त्याला लिमिटच नसतं त्या गप्पांना आणि खूप मजा असते. सो आता आमचं लंच झालेलं आहे आणि गप्पा मारता मारता संध्याकाळचे 5 वाजले. लंच कम डिनर असं झालेलं आहे आणि आता विचार करतोय की काय करायचं. ह्या लोकांना चहा प्यायचा, मी चहा पित नाही. सो आता लेट्स सी. पण आता झोप येते, घरी जायचं आहे. सो आमचं लंच कम डिनरच झालं असं म्हणावं लागेल, कारण की आत्ता 5:30 वाजले. खूप गप्पा आणि खूप मस्ती केली आम्ही आणि मागे आत्ता आम्ही फोटो पण काढतोय कारण की इतकं सुंदर क्रिसमस ट्री त्यांनी लावलं आहे आणि आज इतकं रिलॅक्सिंग वाटतं, इतकं छान वाटतंय आणि सुंदर सुंदर फोटोज आणि वेदर पण बघा मागे आता. हाँ, ये आज का हमारा दिन था जो हम तुम फोर्स करके लेके आए. सीरियसली मुझे फोर्स करके लेके आए, जो मैं आने वाली नहीं थी. क्या पॉटरी मेकिंग की है वो जो बहुत अच्छा था, जिसमें मैं इंटरेस्टेड भी नहीं थी. और सबसे अच्छा फूड आरती का ही आया. सीरियसली मैंने तो फोटो देखी, इतनी भूख लगी थी वेज में क्या मिलेगा. लेकिन और आणि आम्ही आता झालेलो चहा प्यायला घरी आणि असा आमचा दिवस गेला. खूप सुंदर, खूप मजा आली. और उसके साथ साथ हम हमेशा करते हैं ऋषि की रैगिंग, जो बिफोर एंड आफ्टर हमें चाय पिलाता है ऋषि. यस, चलो अभी निकलते हैं हम. इसका निकाला. बाय. सो आता सगळ्या जणी गेल्या, घरी आल्या होत्या आणि मस्त ऋषीने त्यांच्यासाठी चहा केला होता. चहा प्यायला, मी तर चहा नाही पीत आणि ते आता घरी गेलं. एकंदरीत आजचा दिवस खूप छान गेला आणि मजा आली. काहीतरी असं स्वतःला टाईम दिल्यासारखं वाटलं. एन्जॉय पण तेवढंच आम्ही केलं आणि मेन म्हणजे आहाना मस्तच राहिली आणि ती राहते, तिचं मला काही टेन्शन नसतं आणि ऋषीसोबत ती अगदी छान राहते. हां, म्हणजे 1-2दा मध्ये विचारते की मम्मा कुठे आहे आणि छानपैकी ती पण राहिली. त्याच्यामुळे हे मी सुद्धा एन्जॉय करू शकली. तर ही व्हिडिओ मी आता इथे एंड करते. व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय, टाटा.